जेव्हा सासू असते ना, तिने नुसतं पाहिलं ना तुमच्या मुलाकडे, तरी ते मूल सुरक्षित असतं. हां. ती सुरक्षितता कुठून आणाल हेच करणार आहे. तुम्ही 15,000 ची बाई ठेवलेली तुम्हाला चालेल, पण स्वतःच्या रक्ताची आपल्या नवऱ्याची आई तुम्हाला नकोय. थोडासा इगो बाजूला ठेवा. नंतर नवरा तर तुमचाच आहे. हं. तुम्ही त्याच्या आईला तोडू नका. सासूबाई कडक वागते ना, तुम्ही 10 पावलं चाला. 10 पावलं चालल्यावर ती 1 पाऊल तरी विचार करेल, की 10 वेळा ती चांगली वागली, एकदा तरी मला चांगलं वागायला पाहिजे माझ्या हं. सुनेशी. आता सासू पण काय करते, कधी-कधी सुनेला डॉमिनेट करणं, हे करणं, ते करणं. पुढचा विचार करा ना, आपलं आयुष्य जायचंय पुढचं. हं. आज तिला त्रास दिलाय तुम्ही, तुम्ही म्हातारे होणार आहात. मग तुमची रवानगी आहे अनाथ आश्रमामध्ये. बेटर वे तिला आपली मुलगी माना ना. बरोबर आहे. तुमची मुलगी आहे 25 वर्षापर्यंत ती गेली, नवऱ्याच्या घरी गेली. आता ही तुमची मुलगी आहे. सासू म्हणजे आई आहे, हिला सांभाळा. हिला नीट सांभाळलं ना, तुमचं सगळं भवितव्य उज्ज्वल आहे. तिकडे लक्ष द्या.